आंब्याचं लोणचं बनवायचं होतं म्हणून सकाळी सकाळी जुगूचे पप्पा आंबे घेऊन बसले आंबे फोडायला. आणि इकडं आजी पण मदत करत होत्या आणि जुगू पण मस्त त्यांना बघत होती. खूप छान असा आंबा फोडला आणि आंब्याला बघून तोंडाला पहिले पाणी आलं. आणि कोणाकोणाला लोणचं आवडतं, मस्त असं उन्हाळ्यात लोणचं बनवलं जातं, पण आम्हाला थोडा उशीरच झाला. आपल्या महाराष्ट्रात असं होतच नाही की कोणाच्या घरी आंब्याचं लोणचं बनवलं जात नाही. आणि ही जिगीषा बघा मस्त असं आंब्याची मज्जा घेत होती आणि मी पिल्लूसोबत मस्त गप्पा मारत बसले होते. म्हणलं डोक्यात काहीतरी आलं, म्हणलं चला काहीतरी करूया चटपट. मग काय बनवला गुळ आंबा मस्तपैकी. कोणाकोणाला आवडतं गुळ आंबा, मला तर खूपच आवडतं. आणि पप्पाचे आंबे फोडणं झाले होते, लगेच इकडे लागले दोघं आंबाचे फोडी भरायला. पप्पाच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटत होतं सगळ्या दुनियाचं काम यांच्याजवळ दिलं. किती राग आला, बाप रे बाप. तेवढ्यात आला पार्सलवाला. म्हटलं चला पार्सल घेऊ आणि थोडीशी खरेदी पण केली हरमालावाल्यापासून. तर पार्सलमध्ये काय मागितलं चला मी दाखवते तुम्हाला ओपन करून. तर छान अशा छोट्याशा पिल्लूसाठी मी हातमोजे आणि पायमोजे मागितले होते. तर चला तुम्हाला ओपन करून दाखवते. खूप छान आहे. कलर तर मला पण खूप आवडला आणि कपडा पण मस्त आहे, मऊ मऊ. छोट्या बाळांसाठी खूप छान आहे. आणि आजीबाई आल्या होत्या लोणचं भरायला. म्हाताऱ्या माणसाला जास्त माहिती राहते ना, त्याच्यामुळे आजीला बोलवलं होतं. तर इकडं आजीचं काम चालू होतं मस्त आणि मी माझं काम करत होते. आणि ही श्रावणी बघा अशी बघत होती जसं काय एके दिवसात शिकून घेणार होती. बापरे, मी नाही शिकले अजून. तर आजीबाईचं लोणचं भरणं झालं आहे, आता थोडासा राहिला आहे.